उदगीर में तीरू माध्यम परियोजना लबालब। सांडवे से 5 से 6 फुट ऊंचाई से पानी का बहाव, सैकड़ों मछुआरों का जाल और सामान बह गया। तीरू नदी किनारे किसानों की फसलें तबाह, जमीन की मिट्टी भी बहकर बंजर पथरीली बन गई। प्रशासन से आर्थिक मदद की मांग की। हम बात कर रहे हैं हल्ली हंडरगुल्ली और वाड़ोना क्षेत्र का सबसे बड़ा तीरू माध्यम परियोजना का बांध 26 और 27 सितंबर को हुई मूसलाधार बारिश से पूरी तरह भर कर उफान पर है। बांध की ऊंचाई से पानी बह रहा है, जिससे आसपास के क्षेत्रों में संकट पैदा हो गया। इस बाढ़ में तालाब पर निर्भर सैकड़ों मछुआरों का जाल और पूरा सामान बह गया, जिससे उनकी रोजी रोटी पर गहरा संकट मंडरा रहा है। इस बीच तीरू नदी के किनारे बसे किसानों की फसलें पूरी तरह बर्बाद हो गई। खेतों की मिट्टी भी बहकर जाने से जमीन पथरीली हो चुकी है। स्थानीय किसान और मछुआरा समुदाय ने प्रशासन से तत्काल पंचनामा कर अधिकतम आर्थिक मदद उपलब्ध कराने की मांग की है। मी राऊत शेठ, वाढवणा मत्स्य सहकारी संस्थेचा मी सचिव आहे। दिनांक 26 आणि दिनांक 27 तारखेला म्हणजे दिनांक 26/9/2025 व 27/9/2025 या 2 दिवसामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे हा जो तीरू तलाव आहे, तीरू मध्यम प्रकल्प, हा प्रचंड प्रमाणात सांडव्यावरून त्याच्या पाणी वाहत आहे। आणि याचा परिणाम असा झाला की या तलावामध्ये जे मच्छीमार बांधव जवळपास 50 ते 60 कुटुंब ज्यांनी दैनंदिन मासेमारीवर त्यांची उपजीविका चालते, अशा उपजीविका चालणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या त्यांनी दैनंदिन प्रमाणे त्या ठिकाणी जाळे सोडलेले होते मच्छी मारण्यासाठी। आणि त्याचे जे साहित्य होते मासे पकडण्याचे, जसे जाळे आहेत, गोडी आहेत, त्यांचे तक्ते आहेत व इतर आवश्यक ज्याचे साहित्य, असे सगळे साहित्य काल त्यांनी सोडल्यानंतर आज पूर्णतः वाहून गेलेलं आहे। मग या ठिकाणी जे प्रचंड प्रमाणात पाऊस झाला, या पाण्यामुळे केवळ मच्छीमार बांधवांचेच नुकसान झाले असे नाही, तर त्या ठिकाणी या नदीच्या कडेला, या नदीच्या बाजूने जे काही शेतकरी बांधव आहेत, त्या शेतकरी बांधवांच्या शेतीतले पूर्णतः पिके आणि त्याच्यातली माती वाहून जाऊन शेतकऱ्यांचे देखील प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। संबंधित प्रशासनाला, संबंधित अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो की आपण या सर्व बाबीची केवळ हा तीरू मध्यम प्रकल्पापुरता विषय मर्यादित नसून सर्व लातूर जिल्ह्यातील जे काही तलाव ओव्हरफ्लो होऊन मच्छीमार बांधवांचे माशाचे नुकसान असेल, लाखो रुपयांचे या ठिकाणी मत्स्यबीज संचयन करण्यात आलेले होते, ते सर्व मत्स्यबीज वाहून गेल्याने या ठिकाणी मच्छीमार सभासदांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आता त्यांना दैनंदिन जीवन जगावे कसे, हा प्रश्न पडलेला आहे। म्हणून माझ्या प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, मच्छीमार बांधवांचे साहित्याचे नुकसान झालेले आहे, संस्थेच्या होडी वाहून गेलेल्या आहेत। या सर्व बाबीची आपण सहनिशी